नमस्कार, मैं ऋचा सिंह और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। तो शुरुआत करेंगे इस बुलेटिन में हम हवेली की, जहां पर 9 जुलाई को पुणे में संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालकी का आगमन होने से ट्रैफिक व्यवस्था में बदलाव होगा। आगे बात माशरम की करेंगे, जहां शिवाजी खड़से ने जर्जर सड़क पर यात्रा करने की चुनौती दी है। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। डोंबिवली पश्चिम स्थित शास्त्री नगर अस्पताल में डॉक्टर और एक महिला कर्मचारी के साथ कथित मारपीट की घटना के बाद अस्पताल प्रशासन ने काम बंद आंदोलन शुरू कर दिया था। इस मामले में विष्णुनगर पुलिस थाने में संबंधित आरोपियों के खिलाफ मामला भी दर्ज किया गया। इसी बीच शिवसेना के नगर सेवक रमेश महात्रे ने प्रेस वार्ता कर पूरे घटनाक्रम पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि घटना के सभी पहलुओं की निष्पक्ष जांच होनी चाहिए और बिना पूरी जानकारी के किसी निष्कर्ष पर नहीं पहुंचना चाहिए। उन्होंने अपनी ओर से घटना की वास्तविक स्थिति भी मीडिया के सामने रखी। प्रेस वार्ता के दौरान संबंधित मरीज की माता साधना कारांडे भी मौजूद रही। उन्होंने घटना वाले दिन अस्पताल में क्या हुआ इसकी जानकारी देते हुए अपना पक्ष मीडिया के सामने रखा। फिलहाल इस मामले को लेकर इलाके में चर्चा का माहौल है, जबकि विष्णुनगर पुलिस पूरे प्रकरण की जांच में जुटी है। सर्वात प्रथम आधी मी सर्व पत्रकारांचे स्वागत करतो। त्या ठिकाणी जी काही घटना झाली त्याबद्दल मी पहिला दिलगिरी व्यक्त करतो आणि मी ठासून सांगतो या ठिकाणी का मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही। ही जी टीव्ही फुटेजमध्ये सीसी कॅमेरा फुटेजमध्ये जे येते ते कॅमेऱ्याचा अँगलमुळे येत असेल, ती महिला डॉक्टर माझ्या मुलीसारखी आहे म्हणून ती म्हणतो, एकेरी उल्लेख करतो ती माझ्या मुलीसारखी, तिचे मॅरेज झाले का नाही ते पण मला माहिती नाही। सतत कानाला बोलत होते, आमची रिक्वेस्ट ऐकत नव्हती आणि त्यामुळे मी तुझा फोन ठेव बाजूला, आमची कंप्लेंट आधी घे, काय तर आमची तक्रार घे, ऐकून घे, एवढंच तिला बोललो। आणि मी त्या महिलेला मारलेलं नाही, आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे महिलांवर आम्ही हात उचलला नाही आणि याच्यापुढे उचलणार नाही। आणि हे जे काय घडली घटना हॉस्पिटलच्या कमतरतेमुळे असेल तर ते हॉस्पिटल फुलफिल करण्याची जबाबदारी मी आतापासून चालू करेन। परंतु याच्यापुढे ज्यांच्यासाठी मी जे काम केलेलं आहे, ज्यांच्यासाठी मी धावून गेलो, जिच्यावरती संकट आलं होतं, अडचणीत आली होती, समस्या निर्माण झाली होती, त्यांच्यात तोंडून तुम्ही ऐका काय घडले ते। त्या यांनी मला बोलावलं, मी फोन केला यांच्याच फोनवरती, त्यांना फोन द्या सांगितलं डॉक्टरांना। डॉक्टरांनी माझे फोन घेतले नाही आणि 2-2, 3-3, 4-4 वेळा प्रयत्न करून सुद्धा घेतला। ह्या सारख्या रडत होत्या। मला सिरियसनेस समजल्यामुळे मी तिथे गेलो आणि बाकीचे यांच्या तोंडून काय झालं होतं, काय प्रकार आहे? माझी 5:45 वाजल्यापासून माझ्या मुलीला मी सोनोग्राफी करायसाठी गेली। सोनोग्राफीमध्ये मी पोरगीची क्रिटिकल आहे म्हणून मी हॉस्पिटलला गेली। हॉस्पिटलला सांगितलं का त्यांनी तपासल्यानंतर सांगितलं का मुलगीची कंडिशन खूप खराब आहे। तर कंडिशन खराब आहे तर मग म्हटलं मॅडम तुम्ही ट्रीटमेंट करा काहीतरी। तर मग आमच्याकडे बेडच नाही आहे त्यांचा। आम्ही जसं 6 वाजल्यापासून आम्ही तिथे जेव्हा गेलोय तेव्हापासून त्यांनी एकच टप्पा धरलेला, तुम्ही सायनला घेऊन जा, इथे बेड नाही आहे, ऑक्सिजन लेवल नाही आहे, तुम्ही सायनला। मी रिक्वेस्ट केली, त्यांना पाया पडलं का मॅडम आमची कॅपॅसिटी नाही आहे तेवढी, बाहेर आम्ही प्रायव्हेटमध्ये पण जाऊ शकत नाही आणि सायनला पूर्ण सायन डुबलेलं आहे, 4-5 घंटे जाणार आणि तोपर्यंत माझ्या मुलीचं काय झालं असतं तर आम्ही काय करू शकतो मॅडम, तुम्हीच सांगा। आम्ही डॉक्टरांना आम्ही देव मानतोय, तुम्ही देवासारखे तर तुम्ही आम्हाला काय पर्याय सांगा आम्हाला। तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत माझ्या पोरगीला तडपडत ठेवली त्या लोकांनी, पण त्यांनी मग पुढे त्यांना आम्ही रिक्वेस्टच करतो, ती लोक फक्त सायनलाच घेऊन जा। 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत त्या लोकांनी एकच टप्पा ठेवला। नंतर मग मला त्यांनी पर्यायच नाही, ते नाहीच बोलायला लागले म्हणून दादांना मला फोन करायला लागले। मी दादांकडे खूप रडली, दादा असं बोलतात का सायनला घेऊन जा, पण सायन पूर्ण डुबले, तर आता मी मुलीला काय करू, माझी पुरीचा जीव मध्येच रस्त्यात काय झालं तर मी काय करू। तर मग दादा बोलले का जी डॉक्टर असेल, मॅडम असतील, सर असतील त्यांना फोन द्या। ती लोक फोन पण घ्यायला तयार नाही। नाही झटापट नाही केलेलं आहे दादांनी। जेव्हा दादा त्या मॅडमशी बोलतायत दादा, तर त्या मॅडम ऐकायला तयार नव्हत्या, ती फोनवरतीच बोलत होत्या। तर दादाने केलं माझ्याशी बोला मॅडम, तुम्ही फोन नंतर बोला, मला सीएम मॅडमचा कुठला नंबर द्या। ते दादा बोलतो योग्य नाही वाटलं, पण माझी मुलगी तडपडत होती ना, ते तुम्ही बघितलात नाही। माझ्या पोरीचा जीव गेला असं ते तुम्ही बघितलं ना। दादाने माझ्या मुलीला बघितलं,
बेडवरती माझी मुलगी तडपडते. तुम्ही सायनला घेऊन जा. सायन मग दादांनीच तर त्या ऑक्सिजन लेवलच्या पेट्या कोणी सुविधा केल्यात. दादांनीच आपल्या एकनाथ शिंदे सरांना मग आपल्या याला त्या लोकांनी त्यांनी दादांनीच रिक्वेस्ट केली म्हणून ते दादा पेट्या गेल्यात ना ऑक्सिजनच्या. डिलेव्हरीचे आता इकडे नेले, कल्याणला नेले दादांनी. मग शेवटी सीएम मॅडमला कुठला फोन केला आणि दादांनी हे करून मग ते कल्याणला का नेलं नाही? कल्याणला पण होतं की ना, मग सायनच का तुम्ही धरलं? मला एवढं सांगा, सायनच का पकडलं? डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। 9 जुलाई को पुणे शहर में संत ज्ञानेश्वर महाराज और संत तुकाराम महाराज की पालकी के आगमन को देखते हुए पुणे पुलिस और प्रशासन ने विशेष यातायात व्यवस्था लागू की है। बड़ी संख्या में श्रद्धालुओं की भीड़ को देखते हुए पालकी मार्गों पर ट्रैफिक डायवर्जन और वैकल्पिक मार्गों की व्यवस्था की है। प्रशासन ने नागरिकों से यात्रा की पहले से योजना बनाने, यातायात नियमों का पालन करने और अनावश्यक रूप से पालकी मार्ग पर जाने से बचने की अपील की है ताकि यातायात व्यवस्था सुचारू बनी रहे। नमस्कार। 9 जुलै रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं, तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन होत आहे आणि याच्यामुळे वाहतुकीवरती काय परिणाम होणार आहे याची आपण माहिती घेऊया। आम्ही जो पालखीचा रूट आहे त्याला 3 वेगवेगळ्या एरियामध्ये डिवाइड केलेला आहे। आता पहिला जो एरिया आहे जो मोखेल, विश्रांतवाडी, संगमवाडी, वाकडेवाडी, खडकी, पाटील इस्टेट हा एरिया हा साधारण सकाळी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल। जो दुसरा एरिया आहे ज्याच्यामध्ये गणेशखिंड रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, शिवाजी रोड आणि थोडासा कर्वे रोड हा परिसर आम्ही शक्यतो 12 नंतर बंद करायला सुरुवात करणार आहे। सो 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा परिसर बंद असेल आणि शेवटचा म्हणजे ज्या ठिकाणी पालखी मुक्कामाला जाते तो म्हणजे पेठ परिसर ज्याच्यामध्ये शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड आणि थोडासा नेहरू रोड हा जो बाधित होतो तो संध्याकाळी 5 नंतर त्या ठिकाणचं वाहतूक बंद करायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे आपला प्रवास आणि आपण बाहेर निघताना याचं जर प्लॅनिंग केलं तर निश्चितच आपलीही गैरसोय होणार नाही आणि पालखीचं मुवमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल। याबरोबरच आपल्याला जर पालखीचं लोकेशन पाहायचं असेल तर आपण diversion.punepolice.gov.in ही जर आमचं वेब पेज जर आपण बघितलं तर आपल्याला लाईव्ह पालखीचं लोकेशन मिळेल। म्हणजे आपल्याला दर्शनासाठी जायचं असेल तरी सुद्धा आपली त्याची सोय होईल। नमस्कार। हवेली से सी न्यूज संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। वाशिम जिले के जौलका अमानवाड़ी सड़क की बदहाल स्थिति को लेकर शिवाजी खड़से का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। उन्होंने सांसद अनूप धोत्रे, विधान परिषद सदस्य भावनाताई गवली, विधायक अमित जनक सहित अन्य जनप्रतिनिधियों को इस जर्जर सड़क पर सफर करने की चुनौती देते हुए 51,000 रुपये इनाम देने का ऐलान किया है। उनका आरोप है कि सड़क निर्माण को करीब 2 वर्ष पहले मंजूरी मिलने के बावजूद काम अधूरा है और कई आंदोलन के बाद भी समस्या का समाधान नहीं हुआ है। वीडियो वायरल होने के बाद सड़क निर्माण का मुद्दा फिर चर्चा में है और लोगों की नज़र प्रशासन व जनप्रतिनिधियों की कार्यवाही पर है। हा रस्ता आहे जौलका ते अमानवाडी। गेल्या 6 वर्षापासून या रस्त्याची परिस्थिती जशी आहे तशीच आहे। 2 वर्षापासून हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि याचा निधीही आलेला आहे, परंतु अद्यापही संबंधित ठेकेदाराने या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही आहे। पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठाले असे गड्डे असतात आणि मोटरसायकल घेऊन जाणं म्हणजे आपल्या जीवितवाशी खेळणं झालेलं आहे। माझी विनंती आहे खासदार साहेब, आमदार साहेब, विधान परिषद आमदार ताई, आमचे रिसोर्टचे दादा आणि किंगमेकर साहेब तसेच ठेकेदार साहेब यांनी सुद्धा या रस्त्यावर फक्त जौलका ते अमानवाडीपर्यंत मोटरसायकलवर येऊन दाखवावं आणि माझ्याकडून 51,000 रुपयाचं बक्षीस घेऊन जावं नक्की। नमस्कार, मी शिवाजी खडसे, राहणार मालेगाव। मी दररोज या जौलका ते अमानवाडी रस्त्याने जात असतो। गेल्या 6 वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात आम्ही वारंवार निवेदने, आंदोलने आणि प्रशासनाला यासंबंधी माहिती दिलेली आहे, परंतु अद्यापपर्यंतही सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। माझी अशी विनंती आहे की या रस्त्याने लोकसभेचे खासदार अनुभव धोत्रे, विधान परिषदचे आमदार भावनाताई गवळी, आमचे रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार
अमितदादा झनक, किंगमेकर साहेब दिलीपराव जाधव, नकुलदादा देशमुख जे भाजपाचे नेते आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर जे रस्त्याचे विशाल भाऊ बळी, दुसरे आमचे इंजिनियर साहेब, यापैकी कोणीही या रस्त्याने पाऊस चालू असताना मोटरसायकलवर येऊन दाखवावं आणि माझ्याकडून 51,000 रुपयाचं बक्षीस घेऊन जावं असं मी जाहीर करतो। वाशिम से सी न्यूज संवाददाता नागेश अबचार की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।